स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. तर मग मी आज तुम्हाला पुरुषोत्तम मास 2026 सुरू झालेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. अधिक मास म्हणजे काय व ते कशासाठी साजरा केला जातो, किंवा आपण जे मुलींना काय काय वाहन म्हणून द्यावे, किंवा आपण नाही का जावाई आणि मुलींना बोलवतो अधिक मास महिन्यामध्ये, तर त्यासाठी नववधूंसाठी किंवा नवीन ज्यांचं असतं त्यांच्यासाठी काय काय द्यावे किंवा काय कसं करावं त्यांचं धोंड्यांचं समजा स्वागत, हे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. अधिक मास मराठी महिन्याची नावे चंद्रसौर धर्तीवर आणि मुख्यत्वे पौर्णिमेच्या दिवशी आकाशात दिसणाऱ्या नक्षत्रावर आधारावर पडलेले आहेत. उदाहरणार्थ ज्येष्ठ नक्षत्रावरून ज्येष्ठ महिना असे चैत्र पासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत 12 महिन्यांचे कालगणना रूढ व प्रचलित आहे. हिंदू कालगणना ही चंद्र व सौर गणनेवर आधारित असून सौरवर्ष व चंद्रवर्ष यामध्ये साधारण 11 महिन्याचे अंतर पडते. चंद्रवर्ष 354 दिवस तर सौरवर्ष 365 दिवसाचे असते. हे अंतर भरून काढण्यासाठी आणि सणाचे ऋतू बदलू नये म्हणून अधिक मास हा 3 वर्षातून एकदा 13वा महिना असतो. यालाच अधिक मास म्हटले जाते. वैज्ञानिक व खगोलशास्त्रीय पाश्चभूमी असलेल्या अधिक मास धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. तसेच पौराणिक कथेमध्ये असतंच, कारण या पौराणिक कथेमध्ये आधारित महिन्यातला प्रभावी मालमास म्हटले जायचे, म्हणजे त्यालाच मालमास असे म्हटले जाते. या महिन्यात लग्न, मूज, वास्तुपूजन, ग्रहप्रवेशासारखे शुभ कार्य केले जात नसत. त्यामुळे दुःखी झालेल्या या महिन्याला भगवान विष्णूने आपल्या सहस्त्र नावापैकी एक नाव असलेले पुरुषोत्तम हे नाव बहाल केले. याशिवाय या महिन्याला आणखीन एका नावाने ओळखले जाते, तो म्हणजे धोंड्याचा महिना होय. या नावामागे कुठलीही धार्मिक पार्श्वभूमी नसून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतूनच हे नाव पडल्याचे दिसते. कारण धोंड्याचा महिना हे नाव खरंच खूप जुने आहे आणि हेच नाव आहे महाराष्ट्राच्या परंपरेतूनच हे नाव त्यांनी पाडलेले आहे. धोंडा हा शब्द कशामार्फत म्हटलेला आहे हे बघू आता आपण. कारण वऱ्हाडी बोली भाषेतच धोंड्याला म्हणजे दगडाला धोंडा म्हटले जाते, परंतु लोकपरतेच चक्क धोंड्याचा महिना म्हटले आहेत. हे फार गमतीशीर वाटते. तर एखाद्या पदार्थाला जो पुरणापासून बनवला जातो त्याला धोंडा असे म्हटले आहे, जो देवाला नैवेद्याच्या रूपात अर्पण करतात. तर जावयाला भेट म्हणून देण्याची लोकप्रथा आहे. कारण महाराष्ट्रात धोंड्याच्या महिन्याचे कौटुंबिक आणि सांस्कृतिक महत्त्व सर्व दूर आढळून येते. नुकतेच लग्नसराईचा हंगाम संपलेले आहे. अर्थातच नवपरिणीत दाम्पत्यांना या महिन्यात मोठे आनंदायी आणि कौटुंबिक खेळीमेळीची पर्वणी असते. कारण या महिन्यामध्ये नवपती म्हणजे जे नवीन लग्न झालेत अशांना धोंड्याच्या म्हणजे नवीन जावयांना ही पद्धत महाराष्ट्रात आहे की नवीन जावाई असला की त्यांना धोंडे जेवायला बोलवणे, आमंत्रण देणे, किंवा काही आपल्या म्हणजे गमतीने किंवा काही कोणी सहकुशीने काही भेटवस्तू पण देतात. कारण त्या दिवशी दिलेले खरंच खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण धोंडे म्हणजेच कणकीच्या उंड्यामध्ये पुरण घालतात, डाळीपासून बनवलेले पुरणाचा, त्यालाच धोंड्याचा महिना असं पण म्हणतात. त्याच्यामुळे हे म्हटले जाते. कारण अर्थातच दाम्पत्यांना पण ह्या महिन्यामध्ये मोठ्या आनंदाने आणि कौटुंबिक खेळीमेळीचा पर्वणी असते. या महिन्यात विवाहित लेकींना माहेरी आग्रहाने पंचपक्वान्नाच्या भोजनासाठी सन्मान पण आमंत्रित केले जाते. आणि पती पत्नीच्या जोडप्यांना धार्मिक परंपरेनुसारच लक्ष्मीनारायणाचे प्रतीक मानले आहे. कारण ह्या महिन्यामध्ये जास्त लक्ष्मीनारायणाचेच हे असतं ना, कारण विष्णूकडे गेलेला असतो ना हा महिना, त्यामुळे अपत्यांना पण हे म्हणलं जातं लक्ष्मीनारायणाचे
प्रतीक मानले जाते. मुलींचा पती जावाई हा संसारासाठी नारायण भगवान विष्णूच असतो. सन्मान मानला जातो, कारण सन्मान केला जातो त्यांचा आदर सन्मान घरी बोलून करतात. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी औक्षण केले जाते. प्रसंगी मुलीची ओटी भरून वाण दिले जाते. मुलीची ओटी भरून वाण देण्याची ही प्रथा महिला भगिनींनी पार पाडतातच, कारण जावयाला वस्त्र, सोने, चांदी आदी धातू भेटवस्तू पण देण्याची प्रथा आहे. जावाई व लेकीसाठी खास भोजन बनविले जाते. त्यातून नात्यातील आदर, कौटुंबिक प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा बुद्धिगत होत असतो. यातूनच लेक व जावाई घरी आल्याचे कौतुक, समाधान मिळते. हल्ली कुटुंब छोटे झालेत, याशिवाय नोकरीचा, व्यवसायाच्या निमित्ताने ग्रामसंस्कृतीपासून दूरदेशी शहरात विस्थापित झाले आहेत. त्यामुळे लोकपरंपरा, प्रथा, कुटुंब व्यवस्थित समरसता क्षीण होताना दिसते. आपल्या स्वतःच्या करिअरला प्राधान्य देत असतानाच 3 वर्षातून एकदा येणारा हा महाराष्ट्रातील कौटुंबिक लोकोत्सव महाराष्ट्र सण सांभाळत आहेत, जो 7 समुद्रापलीकडे वसलेले, संस्कृतीशी नाळ जुळलेले मराठी मनांना खुणवत असतो. धार्मिक मास केवळ धार्मिक, भूगोलशास्त्रीय धार्मिकता म्हणजे आध्यात्मिका, वास्तविक काळापुरताच मर्यादित नसून कौटुंबिक लोकोत्सवसुद्धा आहे. हा सण खरंच खूप महत्त्व मानले जाते. खूपच महत्त्व असतं, कारण ह्या सणामध्ये खरंच खूप छान आनंद पण होतोय. कारण आपण जावयाला सोनं, चांदी ज्यांना जसं जमेल तसं दान देतात आणि खरंच खूप छान पण वाटतं. आपली मुलगी आपल्या घरी येते, आपण तिचं औक्षण करतो किंवा त्यांना काहीतरी भेटवस्तू देतो, हा वेगळाच आनंद असतो. अशा प्रकारे मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अधिक मास म्हणजे काय, किंवा नववधू म्हणजे नववधूंना कसं करायचं किंवा काय द्यायचं जावाई मुलींसाठी, काय काय केलं जातं ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये, काय केलं नाही जातं, ही सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. फ्रेंड, व्हिडिओ कसा वाटला आणि काय वाटलं आणि कोणी धोंड्याचा कार्यक्रम तुम्ही केला आहे हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड, चला तर फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त रहा, मस्त रहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्याकडून जर अपेक्षित असेल तर ते पण सांगा, कारण मी काही असेच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन, धार्मिक गोष्टींचे व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ. बाय बाय फ्रेंड.